चॅनल. आता तुम्हाला वाटत असेल की ही अशी शाळेचे कपडे का घातलेत, तर आज आमच्या शाळेत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वोटिंग आहे. तर मी आज दाखवणार तुम्हाला आमच्या शाळेत काय काय होणार आहे. आणि आमच्या शाळेत असं पण सांगितलं आहे की आम्हाला 18 वर्ष कंप्लीट झाल्यावर सांगतील पण कसं काय होते वोटिंग, काय असतं काय नाही. तर चला माझ्यासोबत मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, आता थोड्या वेळात वोटिंग चालू होणार आहे. तर सगळी प्रिपरेशन चालू आहे. इथं मुलींचा मतपेटी आणि इथं मुलांची मतपेटी आणि ही आमची अध्यक्ष. तर हे आहे बघा मुलींचे चिन्ह. तर आता वोटिंग चालू झालेली आहे. तर हे बघा. तर वोटिंगमध्ये 8वी 9वी 10वी असे सर्व वर्ग होते. तर ही बघा मी इथं वोटिंग करते आणि मी सुद्धा वोटिंगमध्ये उभी राहिलेली. तर तुम्हाला रिझल्ट शेवटी माहिती पडेल. तर आता बघूया कोण जिंकतं. तर चला गेस करा मी कोणाला वोट केलं असेल. अरे काय गेस करायचं, ऑब्व्हियसली मी उभी राहिली तर मी मलाच करेल ना. डिलीट करायचं. अगं मुलांचे ते कल्पनाने तर पहिले मुलींच्या मतपेटी सोडून मुलांच्या मतपेटीत मत घालायला गेलेली. पण ती तोंडावात करायला होते. तुमच्या सगळ्यांच्या तोच कागद इथं चुकून तर आपल्या लक्ष द्यायला पाहिजे. जर आता तुम्ही सही करू शकता, बरोबर? सही केलेला कागद आता जे जे उमेदवाराला उभे राहिलेले ना त्यांच्या सगळ्यांची साईन त्या कागदावर घेतलेले आहे. मग नंतर हे कागद त्या मतपेटीला चिपकवणार. मग ते मतपेटी पूर्ण सील होऊन जाईल. मग जर कोणी त्याला छेडछाड केली तर कळून येईल ना कोणी छेडछाड केली आहे का नाही. मग म्हणून ती पूर्ण सील केलेली आहे. तर आता केंद्र अध्यक्ष साईन केलेली आहे. तर आता हे सील पॅक होत आहे. तर हे बघा. तर या कामासाठी आमच्या शिपाई काकांना बोलवलं आहे. तर हे बघा आमचे शिपाई काका. तर आता मुलींची मतपेटी पूर्ण एकदम पॅक झालेली आहे. तर आता मुलींचं वोटिंग घेऊन झालेलं आहे. आता मुलांचं वोटिंग चालू झालंय. तर बघा
अरे कुठल्या पण जशी बघा मुलींची मतपेटिका एकदम पॅक केली तशी मुलांची पण अशीच मतपेटिका पॅक केलेली आहे. उभे होते ना म्हणजे तिथं बसलेले नाव लिहित होते, नंतर त्यांची साईन घेतली, नंतर त्या हाताला इंक लावली आणि मी ब्लॉक करत होती. आणि पोलीस म्हणजे असं लँडीशीर पाठवायचं. जे लास्टला होते ना त्यांना वडापाव दिलं, तर मला पण दिलं. आता आम्ही खात होते. तर गाईज मी आता घरी आलेली आहे आणि वोटिंग कोण जिंकणार याचा निकाल आपल्याला सोमवारी भेटेल. तर आपण आता बघूया कोण जिंकतं. गाईज आज सोमवार आहे, तर आज आपल्याला कळेल आपली वोटिंग कोण जिंकले आहे. तर चला माझ्यासोबत शाळेत. बाद मताची चिठ्ठी आहे, एकच आहे बाद मताची आहे. जानवी जानवी दुसरं मत जानवीचं आहे. तिसरं मत नम्रतापदी